The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। शुभानुपस्सिंह विहरन्तं इन्द्रियेषु असवुतं भोजनं हि अमत्तं मन्युं कुसितं हीनवीर्यं तं वेपसहति मारो वातो रुक्षं वदुबलम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे या छोट्याशा गावामध्ये आपण धम्मदेसनेचे आयोजन केलेले आहे। तेव्हा या धम्मदेसनेसाठी माझ्या समवेत उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, ज्यांनी आत्ताच आपणास सुंदर अशी धम्मदेसना दिली, असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, यवतमाळ जिल्ह्यातील विविध गावखेड्यांमधून तथा आपल्या परिसरातून उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, दिग्रस येथून आलेले कानिंदे परिवार, मोहाडे परिवार, सर्व श्रद्धावान धम्म उपासक उपासिका, गावकरी मंडळी, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बघा, गाव जरी छोटंसं असलं तुमचं, तरी तुम्ही सर्वजण मात्र अत्यंत सुज्ञ आहात आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने या रात्रीच्या प्रहरी इथे उपस्थित आहात। सर्वप्रथम मी आमच्या भगिनी पाडेनताईंनी आम्हाला इथे निमंत्रित केलाय, त्या माध्यम आहेत। सर्व महिला मंडळाच्या वतीने, सर्व गावकऱ्यांच्या वतीने, श्रद्धावान उपासक उपासिकांच्या वतीने या सुंदर अशा कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं आहे। तेव्हा ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला, आपला वेळ पैसा खर्च केला, बुद्धिमत्ता खर्च केली आणि हा कार्यक्रम घडवून आणला, त्या सर्वांच्या प्रती मी विशेष मंगल मैत्री करतो आणि सर्व उपस्थितांना ही सूचना करेल
की पुनश्च एकदा आपण सर्वांनी एकदा सगळ्या आयोजकांच्यासाठी दानदात्यांच्यासाठी टाळ्या वाजून सर्वांचे स्वागत करावे। कार्यक्रम घेण्यासाठी मोठी मेहनत करावी लागते। एवढा मोठा पेंडॉल आहे, छोट्याशा गावामध्ये स्टेज आहे, एवढे मोठे भंतेजी बाहेरून बोलवले आपण, हा साऊंड सिस्टम आहे सुंदर असा, यासाठी मोठा खर्च लागतो आणि म्हणून मी प्रथम सर्वांचं कौतुक करतो आहे। बघा, आपण प्रत्येक जण या विश्वामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव तो कोणत्याही जाती धर्माचा असेल, श्रीमंत असेल, गरीब असेल, ज्ञानी असेल, अज्ञानी असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, तरुण असेल, तरुणी असेल, प्रत्येक जण आपण जन्म गावावरून निघालेलो आहोत, मरण गावाकडे वाटचाल करीत आहोत। मी तुम्ही सगळेजण इथे असलेले नसलेले, चांगले वाईट सगळे लोक कुठून निघालेले आहेत? कुठून निघालो आपण? जन्म गावावरून निघालेलो आहोत, मरण गावला चाललेलो आहोत। कुणाचा स्टॉप मध्ये येईल, कधी येईल, लवकर येईल की उशिरा येईल, ह्याची काही गॅरंटी आहे का? आहे का गॅरंटी? बिलकुल नाही। ते कोणी असो, मग माझ्यासह आपण सगळेजण, तर भगवान म्हणाले जन्म आपला कुठे घ्यावा, कधी व्हावा हे आपल्या हातात आहे काय? मरण आपल्याला कधी येईल, कसे येईल हे आपल्याला निश्चित माहिती आहे का? आहे माहित? मग जर जन्म कुठे घ्यायचा होता त्या बाबतीत आपल्याला माहिती नव्हती, जन्म तर दिला मातापित्यांनी, मातापित्यांचे तर अनंत उपकार असतात आपल्यावरती। ही दुनियादारी, हे विश्व, हे जग जे आपण पाहतो, तर आई वडिलांनी जन्म दिला म्हणूनच पाहतो प्रत्येक जण, बरोबर की नाही? या वर्तमान जीवनातील जे काही सुख आपल्या वाट्याला येते आहे, जे वैभव आपण उपभोगतो आहे, या सगळ्याचं सर्वस्वी श्रेय जाते आपल्या मातापित्यांना। त्यांनी जर आपल्याला जन्माला घातलं नसतं, लहानाचं मोठं केलं नसतं, हातावरच्या फोड्याप्रमाणे वाढवलं नसतं, पोटाला चिमटा घेऊन त्यांनी आपल्याला कपडा लत्ता खाणं पिणं पाहिलं नसतं, तर आज आपण इथे असतो काय? बिलकुल नसतो। आणि म्हणून जन्म कधी व्हावा, कुठे व्हावा हे तर आपल्या हातात नव्हतं, नाही आहे, आणि मरणार कधी, कुठे, कसे हेही आपल्याला माहिती नाही आहे। तर आपल्या हातात आहे वर्तमान जीवन, वर्तमानातील वेळ आपल्या हातात आहे। तर मग या जीवनाला कसे बनवावे हे कोणावर अवलंबून आहे बरं? एखादा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याकडे खूप मोठी शेती आहे, पूर्वेला काही आहे, पश्चिमेला काही आहे, दक्षिणेला काही आहे, उत्तरेला काही शेती आहे, असा एखादा शेतकरी आहे, भरपूर जमीन आहे त्याच्याकडे, तर तो त्या शेतीचा मालक आहे, कारभारी आहे। कोणत्या शेतीमध्ये केव्हा काय पेरायचं आहे, किती पेरायचं आहे, कोण ठरवते? कोण ठरवते? शेतकरीच ठरवू शकते, दुसरं कोण ठरवेल काय? मालक तो स्वतः आहे। आणि म्हणून आपणही प्रत्येक जण आत्ताच ठरवू शकतो आणि ठरवायला पाहिजे की आपल्या जीवनामध्ये जर दुःख आहे, टेन्शन आहे, त्रास आहे, परेशानी आहे, तर त्याचं कारण काय आहे? आपोआप या जगात काही होत नाही। जसं की हा माईक आहे, त्या दादाने तिकडनं ती वायर तिकडे जॉईन केली आहे, कनेक्ट केला ना, त्याने मशीन सुरू केली आहे, त्याचा आवाज वगैरे सेट केलेला आहे। जर कधी तिकडे वायर लावलेली नसती, मशीन सुरू नसतं, तर माईक चालला असता काय? आपोआप चालेल काय? माईक आहे म्हणून हातात घेतला तर चालेल काय? तो मोबाईल बनवणार आहे, जरी त्याच्यामध्ये काय काय कोणते कोणते ॲप सिस्टम टाकली आहे इंजिनियरने, मोबाईल ठेवला आणि त्याला म्हटलं लाव फोन आणि बोल ना तूच आता, तर बोलते काय? बोलते का? कोणत्याही जाती धर्माच्या माणसाकडे असलेला फोन बोलते का? त्याला म्हटलं बा लाव बरं फोन, असा ठेवलाय पुढं, अरे लाव रे, त्याच्यात नंबर आहेत तुझ्याकडे सेट केलेले, मी सेव्ह केलेले, आणि फलाण्याला लाव बरं फोन, लावू शकते काय मोबाईल? नाही। हा मंडप जिथून आणला, बरोबर आहे, मंडप ठेवून दिला होता यांनी घड्या करून, अशी शक्ती आहे का कोणती? अरे ते आम्हाला महिला मंडळाने कार्यक्रम सांगितलेला आहे आणि जाय बरं मंडप, माझी तब्येत बरी नाही, जा तिथं ऑटोमॅटिकली पाईप उभे कर आणि सगळं काही कुठे पडदा लावायचा आणि कुठे कोणतं काय करायचं ते कर, होईल का असं? शेतीचं पेरण्यासाठी आणलेलं बियाणं घरी आणून ठेवलंय दुकानातून, आणि शेतकरी समजा लयच असा काय आहे
ते शेतकरी असं म्हणेल काय, अरे ज्वारीच्या पिशव्यांनो, बाजरीच्या पिशव्यांनो, तुम्ही जा बरं, आता माझी तब्येत बरी नाही, आणि ऑटोमॅटिक शेतात जा आणि बरोबर ते काय म्हणतात, धरा पाती धरा, नाही का, आणि तुम्हीच पेरून घ्या. विहिरीला कोणी म्हणू शकते काय, हा माझी तब्येत बरी नाही, जरा दांड वगैरे केलेला आहे, पाणी मोटर बिटर बसवलेली आहे, आणि जा बरं पटकन त्या विहिरीतून पाणी तू बाहेर काढून तूच लाव पाणी तूच भिजव. होते का काही आपोआप? काहीच होत नाही आपोआप या जगात. भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी सांगितला कार्य कारण भाव, त्याला प्रतीत्य समुत्पाद म्हटलेला आहे. भगवान बुद्ध म्हणाले, म्हणून इथे प्रत्येक जण, मी तुम्ही कोणत्याही जाती धर्माचा असो, आपल्या जीवनामध्ये जे काही सुख येते आणि जे काही दुःख येते त्याला कारणीभूत आपणच असतो. आपले स्वतःचे कर्म असतात, दुसरं कोणाचं काही कर्म वगैरे नसतात. कोणाचा शापही नसते आणि कोणाचं वरदानही नसते. जर कोणाचा शाप आणि वरदान असतं तर लय काय काय झालं असतं. चंद्राचं यान ऑटोमॅटिक, चंद्रावर गेलेलं यान ऑटोमॅटिकच गेलं असतं, माणसाची गरज पडली नसती, बरोबर की नाही. टीव्ही आपोआपच लागला असता, अँटिना नसताना चित्र काय काय ते दाखवते ते दाखवलं असतं. होते काय आपोआप काहीतरी? आपोआप काहीच होत नाही. म्हणून ना सुख आपोआप आपल्या वाट्याला येऊ शकते, ना दुःख आपल्या वाट्याला येऊ शकते. भगवान बुद्ध म्हणाले, आपल्या मनाचा स्वभाव जसा असेल, आपल्या शरीराचं, वाणीचं आणि मनाचं कर्म जसं असेल, जशी मनोप्रवृत्ती असेल, त्या प्रकारे आपल्याला सुख आणि दुःख भोगायला मिळते. ज्याप्रमाणे शेतकऱ्याने जमिनीमध्ये जे काही पेरलं असेल बीज, त्याला तेच फळ येते. आंब्याला कडुलिंबाचे फळ लागत नाही आणि कडुलिंबाला आंबे लागत नाहीत. लागतात काय? लागतात का? बिलकुलच लागत नाही. बोरीच्या झाडाला सफरचंद लागत नाही तर सफरचंदाच्या झाडाला बोर लागत नाही. लागते का? पेरूच्या झाडाला पेरूच येते, कापसालाच कापूस येते, तुरीला तूर येते. ती कोणही लावो, कोणही पेरून, किती खतपाणी घालो की अजून काय काय करो, हा निसर्गाचा जो नियम आहे. आपणही निसर्गाचेच एक घटक आहोत. आपण काय निसर्गाला सोडून राहतोय का कोणत्या ग्रहावर? आपणही पृथ्वीवरच आहोत आणि झाडं झुडपं पृथ्वीवरच आहे, शेती पृथ्वीवरच केली जाते. आपण काय हवेत तरंगतो का? तरंगतो काय? हवेत ते तरंगतात बाप्पा ज्याने दारू पिलेली आहे. हवेत ते तरंगतात ज्यांनी अहंकारानं असं फुल फुगतात बेडकासारखी, बत्कन खाली पडते मग एक दिवस. अहंकारानं फुल फुगतात बघा असे काही काही लोक. बेडकी बघा पावसाळ्यामध्ये, त्या बेडक्या अशा ड्राव 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 करू करू हे इथं फुगवलेलं असते. आम्ही लहान होतो तेव्हा पाहत होतो. पहा, एखाद्या तलावाच्या नदीच्या काठावर किंवा असं डबकं साचलंय तर पावसाळ्यात त्या बेडका होतात बघा मोठमोठ्या, ते असे फुगवते ड्राव ड्राव करू करू. तसे काही काही लोक या जगातले असे अहंकारानं माझ्यासारखं कोणी नाही, आमच्यासारखं कोणी नाही म्हणू 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 असे लय फुगतात. आणि फुगा जसा फटकन फुटते आणि होत्याचा नव्हता होते, तसेच मग ते अहंकारवाले फटकन फुटतात आणि कोणाचेच राहत नाहीत ते. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं, आपलेच अवगुण आपल्याला संपवतात. हा निसर्गाचा नियम आहे. ज्याप्रमाणे लोखंडाला लागलेला गंज, काय म्हणता तुम्ही तुमच्याकडे? जंगन गंज, ते अजून कोणाला माहित नाही. जंग म्हणतात की गंज म्हणतात, तर जंग म्हणा का गंज म्हणा, तर ज्याप्रमाणे भगवान म्हणाले लोखंडाला लागलेला गंज जंग त्याच लोखंडाला संपवतो. अगदी त्याचप्रमाणे ज्या कोण्या व्यक्तीमध्ये, तो व्यक्ती कोणी असो, मग मी तुम्ही कोणत्याही जाती धर्माचा असो, कोणत्याही वयोगटातील असो, ज्या कोण्या व्यक्तीच्या मनामध्ये अवगुण दुर्गुण निर्माण होतील, तेच अवगुण दुर्गुण त्या व्यक्तीला संपविण्यासाठी, त्याच्या दुःखासाठी कारणीभूत ठरत असतात. म्हणून लोक म्हणतात, ज्याचं तोंड बरं नाही त्यांच्या जवळच जाणं नको म्हणतात. कोण दूर केले लोक? आपल्या तोंडानं आपणच दूर केले. कोणी दारुडे लोक आहे तर लोक म्हणतात त्यांच्या सोबत राहणं नको, त्यांच्या घराला जाणं नको, त्यांच्या नादी लागणं नको. कोण केले लोक दूर? केले का नाही? आपोआप होते का कोणी दूर कोणापासून? बिलकुल नाही. आपले अवगुण आपल्याला संपवतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले,
दुःखाला सुख समजून त्यातच रममान असणारे, दुःखाला सुख समजून त्यातच रममान असणारे, इंद्रियांवर संयम न ठेवणारे. इंद्रिय किती आहेत? 5 इंद्रिय आहेत. तर इंद्रियांवरती संयम न ठेवणारे, भोजनामध्ये मात्रा न जाणणारे, भोजनामध्ये मात्रा न जाणणारे, आळशी, उद्योगधंदा न करणारे, अशा व्यक्तीला मार म्हणजे त्याचे अवगुण तसेच उन्मळून पाडतात, ज्याप्रमाणे दुर्बल वृक्षाला हवा उन्मळून पाडते. पा एखादं वादळ वगैरे सुटते की नाही, वारा वावदान सुटते ना, मोठे मोठे चक्रीवादळ वगैरे सुटते, तर मोठे मोठे झाडं बघा हवेनं पडतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अशा घटना घडतात बघा, रस्त्याला मोठमोठे झाडं उन्मळून पडतात मुळा सकट. तर कशामुळे पडतात? ते हवेमुळे पडत असतात. तर भगवान म्हणाले, ज्याप्रमाणे हवेमुळे काही काही झाडं कधी कधी उन्मळून पडतात, अगदी त्याचप्रमाणे असे काही काही लोक या जगतात आहेत की जे अवगुणांनी भरलेले आहेत. त्यांचं जीवन स्वतः ते संपवतात आणि स्वतःची इज्जत आणि स्वतःचं सुख हे सगळ्या गोष्टी ते आपल्या हाताने बिघडवत असतात. तर म्हणून मनुष्याने आपल्या जीवनामध्ये आपल्या वाणीवर संयम ठेवावा, विचारपूर्वक बोलावं. आपण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय, काय बोलायला पाहिजे ह्याचा अगोदर विचार केला पाहिजे, त्याच्यावरून आपली किंमत ठरते. मनाने कोणाबद्दल काय विचार करतोय ह्याचा अगोदर विचार केला पाहिजे. या शरीराने कर्म करताना आपण कोणतं कर्म करतोय, कोणतं कर्म करायला पाहिजे आणि कोणतं कर्म नाही करायला पाहिजे, हे कोणी ठरवू शकते? कोण ठरवू शकते? आपण स्वतः ठरवू शकतो. आणि भगवान बुद्ध म्हणाले, अशा प्रकारे जो कोणी व्यक्ती आपल्या मनाला निर्मळ बनविण्याचा प्रयत्न करेल, तो व्यक्ती स्वतः सुखी राहील आणि त्याच्या कुटुंबातल्या लोकांना किंवा संपर्कात येणाऱ्या लोकांनाही सुखी ठेवेल. आणि ज्याचं मन भरलेलं आहे, घाणीनं मळलेलं आहे, तो व्यक्ती सुखी राहील का? बिलकुल सुखी राहू शकत नाही. त्याचं घर घरात राहील का? बिलकुल राहू शकत नाही. जे हिंसा करतील, हिंसा करून घेतील आणि हिंसेचं समर्थन करतील, जे चोरी करतील, चोरीचं समर्थन करतील, चोरी करण्यासाठी सहाय्यक बनतील, जे व्याभिचार करतील, व्याभिचाराचं समर्थन करतील, व्याभिचार करण्यासाठी सहाय्यक बनतील, जे खोटं बोलतील, खोटं बोलण्यासाठी सहाय्यक बनतील, खोटं बोलणाऱ्याचं, लबाड बोलणाऱ्यांचं समर्थन करतील, सहकार्य करतील, जे दारू पितील, गांजा ओढतील, तंबाखू खातील, मावा खातील, दुसऱ्याला पाजवतील, खाऊ घालतील आणि खाणाऱ्यांचं पिणाऱ्यांचं समर्थन करतील, असे लोक जीवनातून एक दिवस उद्ध्वस्त होतात सर्व अर्थाने. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये शिकवलं बघा की मनुष्याने आपल्या जीवनामध्ये मिळालेल्या आयुष्याचा सदुपयोग केला पाहिजे, कारण आपण मरणारे आहोत. गॅरंटी आहे का आपली इथे? बिलकुल गॅरंटी नाही आहे कोणाचीच. आईच्या उदरात असतानाही मरण येऊ शकते, अगदी बाल्यवयातही मरण येऊ शकते, भर तारुण्यातही मरण येऊ शकते, मध्यवयातही मरण येऊ शकते, लग्नाच्या अगोदरही मरण येऊ शकते, लग्न झाल्यावरही मरण येऊ शकते, लेकरं बाळ होण्याच्या अगोदरही येऊ शकते, लेकरं बाळ लहान असतानाही येऊ शकते, म्हातारे झाल्यावरही येऊ शकते आणि 100 वर्षाचे झाल्यावरही येऊ शकते आणि 100 वर्ष क्रॉस केल्यावरही येऊ शकते. आणि जर मग आपल्याला हे माहिती आहे की आपण मरणारे आहोत, तर भगवान बुद्ध म्हणाले, एवढा अहंकार, एवढ्या ईर्ष्या, याचा मत्सर त्याचा मत्सर, यांचं पाखडणं त्यांचं पाखडणं, याच्यासोबत भांडण त्यांच्यासोबत भांडण, याची लावालावी, इकडचं उचलायचंय तिकडं सांगायचंय, उचलेपणा करायचा, हे कशासाठी? कारण आपण जेव्हा मरतो का नाही, तर तेव्हा मेल्या मेल्या लोक काय म्हणतात? अगोदर आपल्याला साहेब, ताई, बाई, आई, काका, मामा, दादा, मॅडम, लय काय काय म्हणतात लोक हो. आणि एकदा आपलं बटन दबलं आणि समजा पोस्टमार्टम साठी आपल्याला नेरला, यवतमाळला नेलेले असले की लोक म्हणतात, मड यायला किती वेळ आहे म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात? मड यायला किती वेळ आहे. नाव घेऊन असं म्हणत नाही, साहेब यायला किती वेळ आहे हो.
त्या ताई यायला किती वेळ आहे हो, ते मॅडम यायला किती, म्हणते का कोणीतरी? तुम्हीच म्हणत नसाल, कोणीच म्हणत नाही. काय म्हणतो? आपलं एका क्षणात काय होते, सारी किंमत संपत्ती आपली. लोक डायरेक्ट म्हणतात मड कुठपर्यंत आलंय, मड उचला म्हणतात लोक, बॉडी उचला म्हणतात, प्रेत उचला म्हणतात, वास सुटेल म्हणतात, आता लवकर आंघोळ घाला. कोणी म्हणत नाही असं बापा लय जवळचे होते, लय प्रिय होते, लय श्रीमंत होते, लय यांचा गाजा वाजा होता आणि 7-8 दिवस घरातच ठेवा. म्हणते का? खरं सांगा तुम्ही, म्हणते कोणी? अहो कोणीच म्हणत नाही. मग जर हे खरं असेल तर ह्या फुशारक्या कशासाठी, रिकामा ताल कशासाठी? बघा ना तुम्ही, तालच तर करतात लोक लय, नाही का? मी 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 कायचा ढेकळाचा मी आला, बटन दबलं की सगळं संपत्ती. चाब्या काढा म्हणतात, खिशात ठेवलेले असते. ते उशी खाली काहीतरी ठेवलं असेल बघा म्हणतात, ते जपू 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 ठेवत होते, कोणाला हात लावू देत नव्हते, ते अगोदर काढून घ्या म्हणतात. ते गळ्यातलं केलेलं, कानातलं केलेलं, जे नाकातलं केलेलं ते काढून घ्या म्हणतात अगोदर. कोणी म्हणते का बापा लय प्रिय होते आणि लय प्रेम होतं आमचं यांच्यावर, आणि जा उद्या सगळी 1 दाणी 2 दाणी 7 पीस 8 पीस 10 पीस काय काय म्हणतात लोक दागिन्याला. म्हणते का कोणी? खरं सांगा तुम्ही, म्हणते का कोणी? कशावर प्रेम आहे? प्रेम धनावर आहे, माणसावर तर तात्पुरतं, कामापुरता मामा ताकापुरती आजी. जोपर्यंत वास आहे तो, जोपर्यंत मास आहे तोपर्यंत वास आहे. मास संपलं की मग वास सुटते पहा. मग ती कुणाची आई असो, वडील असो, आजी असो, आजोबा असो, त्यांच्याकडून काही मिळणं बंद झालं, म्हातारी कुठे आहे म्हणते माझी, म्हातारं कुठे आहे म्हणते माझं, बुड्ढी कुठे आहे म्हणते माझी. म्हणतात की नाही लोक? तुम्ही नाही बापा, तुमच्यासारखं नाही कोणी, तुम्ही खेड्यातले आहे पण एवढा चांगला कार्यक्रम आयोजित केला, पण लोक असेच करतात का नाही? म्हणून या जीवनाला समजून घेतलं पाहिजे. बघा, आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे, सुखाने जीवन जगता आलं पाहिजे. वाईट होणं तर लय सोपं आहे हो, वाईट होणं खूप सोपं आहे. चांगलं होण्यासाठी दम लागते, पुरुषार्थ लागतो. कुणाला वाईट म्हणणं लय सोपं आहे, पण कौतुक करण्यासाठी दम लागते, पुरुषार्थ लागते. बघा ना, आणि सर्वात जास्त कोणते कर्म करतात लोक? कौतुक करण्याचे कर्म करतात की निंदा करण्याचे कर्म करतात? निंदा करण्याचे. इथं सुपट ठेवले बापा काही काहीच्या, इथं पाखडायचंच काम आहे. तिकडचं इकडं, इकडचं तिकडं, अजून राहिलं म्हणते थोडंसं सांगू का, ते म्हणते चहा करतो म्हणते, बसा म्हणते, काय काय घडलं सांगा म्हणते. बारीक बारीक दळण दळतात काही काही लोक. त्यात पुरुषही सुटत नाहीत, महिलाही सुटत नाही, कोणी कोणत्या जाती धर्माचा तर विषयच नाही हो. असं काय लिहिलंय का कोणत्या पत्रकावर, सर्टिफिकेटवर की या लोकांचा असा असा स्वभाव असेल आणि ते लोक फार चांगले, हे लोक? असा काही विषय नाही. पळसाला 3च पानं आहे. म्हणून गुण अवगुणवाले लोक सगळीकडेच असतात. आता काय तुम्हाला बुद्धाचा धम्म दिला म्हणजे असं थोडी आहे का तुमच्या कंपाळावर लिहिलंय की तुम्ही लयच पंचशील पालन करता? करणाऱ्यांचं स्वागत आहे, करणाऱ्यांचं कौतुक करतो, पण जयंतीच्या दिवशी दिसते ना किती करतात ते. तुमच्याकडे काय माहीत नाही, पण जयंतीच्या दिवशी तर ते घेतल्याशिवाय तर नाचताच येत नाही म्हणे. त्या दिवशी एक माणूस म्हणते, जी तुम्ही सांगता खरं आहे म्हणे तुमचं, पण पोरं म्हणतात म्हणे दारू पिल्याशिवाय नाचावं कसं. मी त्यांना म्हटलं, कोणत्या पुस्तकात बाबासाहेबांनी लिहिलंय की दारू पिऊन जयंती साजरी करा म्हणून? कोण सांगितलंय तुम्हाला? न केलेली बरी आहे ना मग त्याच्यापेक्षा. आणि जयंती केल्यामुळे काय बाबासाहेब मोठे होतील असं म्हणायचं का तुम्हाला? अहो बाबासाहेब ऑटोमॅटिक, म्हणजे बाबासाहेब त्यांच्या सद्गुणाने अगोदरच मोठे झालेले आहेत. तुमच्या दारू पिऊन जय भीम म्हणल्यानंतर, तुमच्या दारू पिऊन जयंती साजरी केल्यावर तुम्ही बाबासाहेबाच्या नावानं शहानशोक केला म्हणजे काय बाबासाहेब मोठे होतील का? आणि कोणताही महापुरुष मोठा होईल का त्यांची जयंती साजरी केल्यानं? महापुरुषाचं मोठेपण हे आपल्या आचरणातून आपण दाखवून दिलं पाहिजे. म्हणून अनुयायी कुणाला म्हणतात माहिती आहे का? अनुयायी त्यांना म्हणतात की जे ज्या महापुरुषाचे अनुयायी म्हणून घेतात स्वतःला, त्या महापुरुषामध्ये असलेले सद्गुण जे आपल्या आचरणामध्ये आणतील त्यांना अनुयायी म्हणतात. अनुयायी म्हणजे काय, भलत्यांनाच म्हणतात का? अशांनाच. आणि त्यामुळे या जीवनामध्ये आल्यानंतर बघा, जीवनाचा अर्थ समजला पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की या जीवनामध्ये बरेच असे लोक आहे की दुःखाला सुख समजतात. बघा, आता मला सांगा, तंबाखू खाणाऱ्यांना, आता आपल्या गोळ्या असतात जरा डायरेक्ट
सगळ्या गाववाल्यांसाठीच प्रवचन आहे, सगळ्या दुनियेसाठीच प्रवचन आहे. बुद्धाचा विचार सर्वांच्याचसाठी आहे. आणि मी पुन्हा पुन्हा हे सांगतोय तुम्हाला, तर मला सांगा, मावा तंबाखू हे काय काय लोक खात असतील, पित असतील, दारू पित असतील, त्यांना माहीत नसेल काय खाल्ल्यावर पिल्यावर आपल्याला काय काय होईल ते माहीत असेल की नाही? आता एखादा बाप दारू पित असेल, त्याची पोरगी जवान असेल, बायको जवान असेल, तर कोणत्या तोंडानं ते रक्षण करेल आपल्या बायकोचं लेकरांचं? करेल का? मी पाहिलं काही काही गावांमध्ये काही काही ठिकाणी दारू पडलेले असे माणसं रस्त्यानं पडतात पा. मी विचार करतो की बा यांची बायको, यांची पोरगी, लेक, मुलगा जवान असेल, ते किती भयभीत असतील. कोणी येईल इज्जत लुटेल, कोणी येईल मारझोड करेल, कोणी येईल आपल्याला त्रास देईल, अत्याचार करेल, आणि हा दारू पिऊन पडला इकडे. आहे का नाही? कुटुंब सगळं उद्ध्वस्त होते हो. मायबाप उद्ध्वस्त होतात, बहीण भावाची इज्जत जाते, मायबापाची इज्जत जाते, पोरांची पोरींची इज्जत जाते जर कोणी दारू पित असेल. मी सांगतो नेहमी, हे परत परत बोलतो, मी रिपीट करत असतो, जर कोणता एखादा बाप तंबाखू खात असेल, तुम्ही सर्वे करा, तुम्ही पाहता जरा मागे वळून. मी तुम्हाला प्रत्येकाला वैयक्तिक दोष देत नाही आहे, पण अनुभवातून सांगतो लोकांच्या, जो कोणता बाप त्याला लेकरं असतील, मुलगा असेल, मुलगी असेल, दारू पित असेल, तंबाखू खात असेल, तर 99% म्हणजे 99% शक्यता असते की त्याचं लेकरू, त्याचा मुलगा बिलकुल दारू पिणार म्हणजे पिणार, तंबाखू खाणार म्हणजे खाणार. होत नाही असं? अपवाद वगळता बिलकुल असं होते. आणि गावाकडे तर सर्रास, आमचा जन्म गावाकडेच झाला, गावाकडे तर सर्रास असं होते. काही काही अज्ञानी मायबाप त्या पोराला तंबाखू आणायला दुकानावर पाठवतात, बिडी आणायला दुकानावर पाठवतात, दारू आणायला दुकानावर पाठवतात. अहो असे लय लोक पाहिले मी. स्वतःचं जीवन तर उद्ध्वस्त होतेच होते त्यांच्या अवगुणांमुळे, दुर्गुणांमुळे, पण इच्छा नसताना आपल्या हाताने आपल्या लेकरांचं, संसाराचं वाटोळं करतात. पहा, करतात का नाही लोक? बिलकुल करतात. आणि अशा लोकांनी भगवंताने सांगितलेल्या उपदेशाचं पालन केलं पाहिजे. म्हणून भगवान त्या काळामध्ये म्हणाले बघा, हिंसेपासून दूर राहा, चोरीपासून दूर राहा, व्याभिचारापासून दूर राहा, खोटं बोलण्यापासून दूर राहा, आणि दारू, गांजा, बिडी, तंबाखूपासून दूर राहा. हे भगवान बुद्धांनी शिकवलं. कारण आपला स्वभाव, आपले गुण जसे असतील, अवगुण जसे असतील, त्याप्रमाणे आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. आणि म्हणून बऱ्याचदा असं होते की आपले गुण अवगुण आपल्याला महागात पडतात. म्हणून विचारपूर्वक वागलो पाहिजे. आपल्या वागण्याचा परिणाम आपल्या लेकरांवर काय होईल याचाही डोळे उघडून विचार केला पाहिजे. आपले शहान शोक पूर्ण करण्यासाठी सारं घर वेशीला टांगलं नाही पाहिजे. मी प्रत्येक माझ्या भावाला, बहिणीला, मायबापाला सांगतो हे नेहमी की विचारपूर्वक तुम्ही वर्तन ठेवलं पाहिजे. तुमच्या वर्तनाचा प्रभाव तुमच्या लेकरांवरती पडत असतो. उगीच बाबासाहेबांच्या वडिलांनी बाबासाहेबांना उच्च शिक्षण दिलं नाही, उगीच बाबासाहेब निर्व्यसनी राहिले नाही, उगीच बाबासाहेबांनी इतरांचा विचार केला नाही. बाबासाहेब उघडपणे, जाहीरपणे नेहमी बोलून दाखवायचे की माझं जे जीवन आहे, मी जे इतरांचा विचार करू शकतो आहे, करतो आहे, किंवा मी जे इतरांच्या भल्यासाठी झटतो आहे, झिजतो आहे, खपतो आहे, माझं जीवन समर्पित करतो आहे, मी जे एवढा ज्ञानी झालो, मी जो निर्व्यसनी आहे, मी जो इतरांचा विचार करतो आहे, मी जे बुद्धाचा धम्म स्वीकारला धार्मिक आहे, याचं सर्वस्वी श्रेय माझ्या वडिलांना जाते म्हणाले बाबासाहेब. माझ्या वडिलांनी शिक्षणाची ही गोडी लावली मला, आणि शिक्षणाच्या गोडी बरोबर धार्मिक गोडीही लावली. वडीलधाऱ्यांशी कसं वागावं, वडीलधाऱ्यांशी कसं बोलावं, कोणाशी कसं वागावं, ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेब म्हणाले आई तर माझी गेली होती, माझ्या मीरा आत्यांनी पण मला शिकवलं, पण त्याच्यापेक्षा सर्वात जास्त माझ्या वडिलांनी मला शिकवलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मायबाप लेकरांना आपोआप घडवत असतात. आणि मी नेहमी सांगतो, जसे मायबाप असतात तसे लेकरं निघतात, म्हणजे निघतात. अपवाद वगळता काहींची गोष्ट सोडा, परंतु जसे मायबाप असतात तसेच लेकरं निघतात. तुम्ही गावखेड्यात राहणारे आहात, या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे. आडातच नसेल तो पोहऱ्यात येईल कुठून? येते काय? मायबापातच चांगुलपण नसेल तर लेकरात येते काय? येऊ शकते? कुठून येईल हो? आणि कोणत्या तोंडाने तुम्ही त्याला सांगाल दारू प्यायला लागल्यावर पोरगा तुमचा की तू पिऊ नको म्हणून? ते डोळे फाडून तुम्हाला बोलेल, मला काय सांगता म्हणेल तुम्ही दारू ढुसता म्हणेल, दररोजच्या रोज जिंदगी गेली आणि मला काय शिकवता?
आणि एकदा मोठं पोरग समजा मोठं झाल्यावर पोरानं असं बोललं की बाप मुकच बसते, मग घे म्हणते तू बिक आणि मी घेतो. होते असं हो. माय जर बिघडलेली असेल आणि पोरगी जवान झाली समजा, तिची समजा माय कोणती असेल, आई असेल मम्मी असेल, जर बिघडलेली असेल, ध्यानावर नसेल, लोकांच्याच घरी ध्यान असेल, काही काही असतील अशा माय मावल्या. आता आम्हाला आई आहे बहीण आहे तो काही विषय नाही, पण हकीकत सांगतो तुम्हाला, जर एखादी आई बिघडलेली असेल, तिची मुलगी जेव्हा मोठी होईल जवान होईल, ते बिघडले पण त्या लेकरांना का दिसत नाही काय? दिसते की नाही? बोलून नाही दाखवणार ते, पण दिसते ना. आई कुठे जाते, काय करते, काय नाही, कशी बोलते, कशी वागते, कोणाशी कसा व्यवहार करते, दिसते ना. बाप कसा बोलते, कसा वागते, कुठे जाते, काय करते, का दिसत नाही का? शाळेतलं शिक्षण पैसे देऊन शिकवू शकता लेकरांना, पण जीवनाचं शिक्षण कोणाकडून शिकतात? कोणाकडून शिकतात? हे आई वडिलांकडून शिकतात. आणि म्हणून तुम्हाला मी म्हणालो, आडातच नसेल तो पोऱ्यात कुठून येईल? आईच बिघडलेली असेल तर कोणत्या तोंडाने सांगेल पोरीला की तू इज्जतदार बन म्हणून? कोणत्या तोंडाने सांगेल की तू सिलवान बन म्हणून? आणि म्हणून माझ्या मायबापांनो, भावा बहिणींनो, जीवन खूप चांगलं आहे, आपल्या हाताने त्याला बिघडवू नका. तुम्ही जर बिघडलात तर तुमच्या पिढ्या बिघडतील. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या समोर स्वतःच्या जीवनातून, स्वतःच्या चारित्र्यातून आदर्श निर्माण करून घेतला. बाबासाहेब एवढे शिकले सवरलेले होते, प्रचंड पैसा होता, पण दारू गांजा बिडी तंबाखूपासून कोसो दूर होते. सद्गुणांची खान होते. रमाई झिजली समाजासाठी, बाबासाहेबांसाठी. 4 लेकरं गेले त्या भीमाचे, रमाईचे, बाबासाहेबांचे. आपला विचार केला. आपण जर या जीवनाला असंच वाया घालवत असेल तर आपण तर अंशही नाही त्या बाबासाहेबांचा. आपल्याला तर जय भीमही म्हणायचा हक्क नाही. मग जर आपण वाया जात असेल, स्वतःच्या हाताने वाया घालवत असेल आपलं जीवन, तर काय हक्क आहे, काय अधिकार आहे आपल्याला बाबासाहेबांचा जय भीम करण्याचा? आपल्यात तशी पात्रता आपण निर्माण केली पाहिजे. आपलं जीवन आपण घडवू शकतो. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. भगवान बुद्ध म्हणाले, आत्ताही अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्ही जे बनवाल स्वतःला ते तुम्ही बनाल. माहिती आहे तुम्हाला, जसा एखादा चिखलाच्या वस्तू बनवणारा व्यक्ती असतो, जसे माठ बनवतो, मडके बनवतो, रांजण बनवतो की नाही व्यक्ती, त्याच्यावर अवलंबून आहे चिखलाला आकार कसा द्यायचा. चिखलाचे बैल बनवायचे की माठ बनवायचा की रांजण बनवायचा की अजून काय काय बनवायचं, कोण ठरवते? तो वस्तू बनवणारा व्यक्ती. जीवनाचंही तसंच आहे म्हणाले भगवान बुद्ध. आपल्या कोण बनवू शकते या जीवनाला? कसं बनवायचं ते आपण बनवू शकतो. आम्ही पण आईच्या उदरातून येताना काही भंतेजी बनून थोडी आलो. आम्ही तुमच्याच जिल्ह्यामध्ये, यवतमाळमध्ये मुळाव्याला होतो, भंतेजींच्या शाळेमध्ये होतो, भंतेजी झालो. ज्यांच्या सहवासात आपण राहतो, ज्यांच्या संपर्कात आपण राहतो, आपण तसेच बनतो. सहवासाचाही मोठा परिणाम होत असतो आपल्या जीवनामध्ये. म्हणून ह्या ज्या महिलांनी बोलवलं, पाडणताईने जे आम्हाला निमंत्रण दिलं, त्यांचा शुद्ध हेतू आहे, महिलांचा शुद्ध हेतू आहे, आपल्या सगळ्या महिलांचा, की भंतेजी जर आले तर असं काहीतरी प्रवचन देतील, भगवंताचा उपदेश सांगतील आणि गावात सुधारणा होईल. बरोबर की नाही? आणि त्यामुळे बघा, आम्ही त्या शाळेमध्ये होतो, भंतेजीच्या सहवासात राहिलो, आमच्यात बदल झाला. बाबासाहेबांबद्दल श्रद्धा निर्माण झाली, भगवंताच्या बद्दल श्रद्धा निर्माण झाली, जीवनाचा अर्थ कळाला. आणि आम्हाला कळून समजलं की अरे, हे लग्न कार्य करणं, लेकरं बाळ तयार करणं, हे तर कोणी करेल. जर बाबासाहेबांनी एवढे उपकार केले, जर असं खरं असेल तर मग आपणही आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे. जर बाबासाहेब 4 लेकरं समर्पित करू शकतात, स्वतःची तरुण पत्नी समर्पित करू शकतात समाजासाठी, समाजाच्या हितासाठी, तर हे जीवन रक्तामासाचं, गंदगीचं असलेलं हे वाया जाण्याच्या ऐवजी बुद्ध बाबासाहेबांचं काम करून मेलो पाहिजे. लोकांना चांगला मार्ग सांगून मेलो पाहिजे. लवकर मेलो तरी काय हरकत आहे मग, परंतु लोकांना बुद्धाचा उपदेश, धम्माचा उपदेश सांगून जर मेलो तर हे जीवन सार्थकी लागेल. आणि असंच 100 वर्ष जगलो आपल्यासाठी, आपल्या बाल्यासाठी, ना आपल्या बायकोसाठी, घरासाठी, घर बांधण्यासाठी, त्या जीवनाला काय अर्थ आहे? तसं तर कोणी जगेल ना. पशु पक्षी प्राणी जगत नाहीत का? लेकरं जन्माला घालत नाहीत का? अंडे देत नाहीत का? पिल्ल जन्माला घालत नाहीत का? गर्भवती राहत नाहीत का? आणि आपणही तसेच असेल तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? मग आहे का फरक काही? मुख्यत बसले बापा, सिरियस झाले. जीवन असंच आहे. हे मी जे तुम्हाला बोलतो, आपुलकीनं बोलतोय, पोटतिडकीनं जे बोलतोय, तुमच्याबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, तुम्ही मायबाप आहेत, बहीण भाऊ आहात, आणि म्हणून सहवासाचा परिणाम होतो.
भंतेजींच्या शिलवान गुणवान विनयधारी भिक्खूंच्या सहवासात राहिलो पाहिजे आपण. बघा हे कानिंदे परिवार दिग्रसला राहते, मोवाडे परिवार, किती यांचा आग्रह होता काय सांगू तुम्हाला, आमच्याकडे या आमच्याकडे या, पण आम्ही गेलो नाही. त्यांची श्रद्धा आहे, त्यांचं प्रेम आहे, जिव्हाळा आहे. काही काही लोक फोन करतात, विचारपूस करतात, सगळ्या गोष्टी आणि मनाने समजूतदार असतात. आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा स्वतःला चांगलं बनवा, भिक्षू संघाच्या संपर्कात राहा, सहवासात राहा, धम्माचा अभ्यास करा. आपलं हे दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल आहे. तुमच्याकडे मोबाईल्स असतील, यूट्यूब वापरत असाल तर स्वतःला बिघडवण्याचे कार्यक्रम पाहण्यापेक्षा स्वतःला सुधारवण्याचे कार्यक्रम पहा ना. अर्धा तास एक तास डाटा फुकट जाण्याच्या ऐवजी रिकामे सिरियल मालिका पाहण्याऐवजी तुम्ही प्रवचन ऐकले पाहिजे. आणि त्यामुळे बघा मी तुम्हाला सांगतो, अनेक लोक असे आहेत की दुःखाला सुख समजणारे. मी तुम्हाला सांगत होतो की प्रत्येकाला माहिती आहे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये की तुम्ही जर कधी गेलात, कोणाला कॅन्सर वगैरे झाला, अन्ननलिकेचा घशाचा कॅन्सर झाला तर कशामुळे होते? तंबाखूमुळे होते का नाही? मावा खाल्यामुळे होते. दात खराबच्या खराब होतात तंबाखू मावा खाणाऱ्या लोकांचे. घमघम वास येते, खराबच्या खराब वास येते. मी तर विचार करतो त्या घरातले लोक सोबतच कसे राहत असतील बापा अशा लोकांचे. विचार करा ना तुम्ही. भगवान बुद्ध म्हणून म्हणाले काही लोक या जगतात असे आहे की दुःखाला सुख समजतात. कितीतरी लोक ऍडमिट असतात सरकारी हॉस्पिटलमध्ये, पैसा नसतो, दुर्धर आजार झालेले असतात हातानं. दारू पिल्यामुळे लिव्हर खराब होते कोणाला माहित नाही. बिडी वगैरे पिल्यामुळे आपलं सगळं जीवन फुफ्फुस खराब होतात हे कोणाला माहित नाही, पण तरी लोक त्याच्या आहारी जातात. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की दुःखाला सुख समजणारे लोक स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करतात आणि परिवाराचंही जीवन उद्ध्वस्त करतात. इंद्रियांवरती ज्यांचा संयम नाही, इंद्रिय म्हणजे काय, कानानं काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायचं कोण ठरवलं पाहिजे? कोण ठरवलं पाहिजे? स्वतःला बिघडवणारं काही काही ऐकलं पाहिजे की स्वतःमध्ये सुधारणा होईल असं ऐकलं पाहिजे? बरोबर की नाही? या डोळ्यानं पाहण्यासाठी डोळे समजा आहेत आपल्याला, तर चांगलं पाहावं की वाईट पाहावं? मग टीव्हीवर कार्यक्रम काय चांगले पाहावे की वाईट पाहावे हे कोण शिकवावं तुम्हाला? बापा पिक्चर तर लयच आवडत असतील तुम्हाला, मालिका तर लय आवडत असतील. हे ताई म्हणते मी बघत नाही. बापा तुम्ही बघत नसाल, तुम्ही धम्म आचरण करत असाल, सगळेच थोडे तसे आहेत. चित्रपटाच्या नादी तर लय आहे. इथंच जर काही लावलं असतं आता तर सारं गाव आलं असतं नाही का? पण हे चांगलं आयोजित केलंय म्हणून काही लोकांना वाटत असेल हे त्यांचंच आहे, हे त्यांचंच आहे असं वाटते. बघा चांगलं लोकांना सगळ्याच आवडत नाही, जास्त लोकांना वाईटच आवडते. कारण मनुष्याचा स्वभाव मच्छरासारखा आहे. कसा आहे? कसा स्वभाव मनुष्याचा? तुमचा नाही बापा, तुम्ही लय चांगले, पण सरासरी मनुष्याचा स्वभाव मच्छरासारखा आहे. मच्छर ज्याप्रमाणे स्वच्छ निर्मळ ठिकाणी, साफ केलेल्या ठिकाणी थांबत नाही, थांबते का? कोणत्या ठिकाणी थांबते? जिथं उकिरडा आहे, जिथे घाण आहे, जिथं बेंदाड आहे, नाली आहे, त्या ठिकाणी ग्वाय करत मच्छर येतात. बघा पाहुणे जमा होतात, सगळे मच्छर येतात का नाही? अस्वच्छ ठिकाणी मनही तसंच आहे. चांगलं ऐकायला सांगितलं, अरे नको म्हणते, ते काय कामाचं नाही आपले. चांगलं पाहायला सांगितलं, अरे ते काय कामाचं नाही म्हणते आपले. सगळे नाही, पण बरेच लोक ह्याच विचाराचे असतात. चांगलं बोला म्हटलं की नाही म्हणते, आणि पाखडायला सांगितलं की बापा मग झोपही येत नाही. अजून सांगतो म्हणते, तुम्हाला माहित आहे तिकडे काय घडलं, असे बोलतात लोक. मी लहान होतो तेव्हा पाहत होतो, 2-3 बाया वगैरे जवळ आल्या. अरे काय जिंदगी वाया घालवता अशी. एवढं जीवन चांगलं दिलं काय, वाईटच बोलायला दिलं काय? हा, चांगलं बोलाव, कौतुक कराव, कधीतरी कुणाची प्रशंसा कराव नाही का? कुणाच्या लेकबाळीची प्रशंसा केली पाहिजे, कुणाच्या मुलांची प्रशंसा करा, कोणत्या मायबापाची प्रशंसा करा, म्हाताऱ्या लोकांची प्रशंसा करा, कौतुक करा. जे ज्ञानीवंत आहेत, धर्मगुरू आहेत, किंवा जे काही चांगलं आहे या जगतामध्ये कौतुक करायला शिका. तोंड चांगलं बनेल. तुम्ही जर निंदाच करणारे असाल, वाईटच बोलणारे असाल, तर एक दिवस तोंड वाकडं होते आपलं, होते ना असं. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं की इंद्रियांवरती संयम ठेवला पाहिजे. कुठं जायचंय, काय ऐकायचंय, काय खायचंय, काय नाही खायचंय, हे कोण ठरवावं? आपण ठरवलं पाहिजे ना. आता बघा भोजनामध्ये मात्रा जाणं म्हणाले भगवान बुद्ध. आपलंच अन्न, आपलंच घर आहे, आपलंच किचन आहे म्हणून किती खावं का, आणि कधी खावं का, आणि काही खावं का? जे आवश्यक आहे, जेवढं आवश्यक आहे तेच खाल्लं पाहिजे. परंतु भोजनामध्ये मात्रा न जाणल्यामुळे, वेळेवर न जेवल्यामुळे आरोग्य आपलं
बिघडते बघा. आणि म्हणून प्रत्येक जण आज आजारी आहे. काही लोक रात्रभर जागतात मोबाईलच्या नादी टीव्हीच्या नादी लागून आणि दिवसभर घर 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 करत झोपते पहा. काही लोक रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करतात. दिवसाला झोपू नका म्हणाले भगवान. रात्र झोपण्यासाठी दिली तर रात्री झोपाव गुपचूप. मोबाईल बंद कराव, दूर ठेवाव. टीव्ही आपला असला म्हणून काय झालं ते लाव बंद कराव आणि झोपाव शांतपणे. पण आहारी गेलेले लोक मोबाईलच्या, आजकालच्या पोरापोरींचा तर विषयच नाही. मोबाईल नाही दिला की टॅ करते म्हणते जी मोबाईलच द्यावं लागते. द्या आणि स्वतःचं नुकसान करून घ्या. कारण मोबाईलमुळे आजार होतात लहान लेकरांना. डोक्यावर डोळ्यावर परिणाम होते. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं भोजनामध्ये मात्रा जाणली पाहिजे. आळसापासून दूर राहिलं पाहिजे. आळसापासून दूर राहिलं पाहिजे. आता इथं जे नाही आले ते आळसी, जे झोपलेले असतील. पण घरी बसूनही जे ऐकत असतील ती आळसी नाही. पण जे म्हणत असतील अरे काय लावले, कोणा आणले, कशाला आणले, काय आणले, ती आळशी नाही का. आवनेल्याला चव काय कांद्या संग पोळी खाय म्हणते गावाकडे, अशी एक म्हण आहे. तुमच्याकडे आहे का नाही? तुम्ही का दुसऱ्या देशात थोडी जन्मले, इथं जन्मले तुम्ही. काही लोकांना चव नसेल तर ते कांद्या संग पोळी खाईल. ते म्हणेल तुम्हाला काय देणं घेणार, मी खाईल. असे तर लयच बापा, तुम्हाला काय करायचं, तुम्हाला काय करायचं. तर भगवंताने सांगितलं म्हणून की आळस हा शत्रू असतो आपला. म्हणून आळशी बनता कामा नये. मुलांनी अभ्यासाच्या वेळेला आळस करता कामा नये. स्त्रियांनी कामधंदा करताना आळस करता कामा नये. पुरुषांनी सुद्धा आळस करता कामा नये. आळस कोणीच करू नये. आळस आपल्याला संपवतो. आपण आळस रहित असलो पाहिजे. चांगल्या गोष्टींसाठी आपण आळस रहित असलो पाहिजे. म्हणून तुम्ही जे इथं आलात बघा, या वेळेचा सदुपयोग झाला. नाही तर काय केलं असतं खरंच सांगा बरं. घरी टप्पू मारले असते, अंगावर घेतलं असतं आणि झन झोपले असते. ही बुद्धाची वाणी ऐकायला मिळाली असती काय? नसती ऐकायला मिळाली. आता हा लाभ आहे की हानी आहे? लाभ आहे. घरी गेल्यावर स्वप्नात येईल बापा आम्ही तुम्हाला सांगतो. अरे बापा भंतीजी लयच गोळ्या घालत होते म्हणे. आणि खरंच आहे, त्यानं खोटं थोडी आहे, खरंच आहे हे. आणि कोणाला लागू होत नाही हे. काय गावातल्या दुसऱ्या जाती धर्माच्या लोकांना लागू होत नाही असं काही तत्वज्ञान आहे का? हे बुद्धाचं तत्वज्ञान सर्वांच्यासाठी आहे. मी पुन्हा सांगेल तुम्हाला. फक्त आज धर्माचा अर्थ लोकांनी बदलवून टाकला. लोक रंगाला धर्म समजतात. लोक नको त्या गोष्टीला धर्म समजतात. धर्माचा खरा अर्थ जर पाहिला आपल्या देशातल्या लोकांनी तर माणुसकी हाच धर्म आहे बघा. मानवतावाद हाच धर्म आहे. आणि तोच बुद्धाने शिकवला बघा. 2500 वर्षांपूर्वी भगवान बुद्ध म्हणाले की माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे, त्यालाच धर्म म्हणाले भगवान बुद्ध. निसर्गाचा नियम म्हणून तुम्हाला सुरुवातीला शिकवला. आणि त्यामुळे भगवान बुद्धाने सांगितलं शेवटचा एक अवगुण असतो लोकांमध्ये. काही लोक काम धंदा न करणारे असतात बघा. मग वर पाहावं लागते त्यांना. नाही तर कोणाची लुच्चगिरी करावं लागते, कोणाची चाकरी करावं लागते, कोणाच्या पुढं करावं लागते, लाचारी करावं लागते. आणि देता का म्हणतात, मला जरा 10 रुपये देता का, मला 5 रुपये देता का म्हणते. असे काही लोक असतात बघा, भिकमागे लोक. आपल्या सगळ्या देशातल्या लोकांनी बघा भगवान म्हणाले कामधंदा करणारे असलो पाहिजे. आपल्याला कोणी म्हटलं नाही पाहिजे हे रिकाम टेकडे आहेत, फुकटचं खातात, फुकटाचं खातात, लोकांचं खातात, असं कोणी म्हणता कामा नये. अंग मेहनत करा, शिक्षण घ्या, शेतातलं काम करा, जे कोणतं काम असेल ते काम करा. आपल्या लेकरांनाही असं वाटता कामा नये की आपला बाप आपली आई फुकटच खाते, चोरून खाते. कारण स्वाभिमान इज्जत महत्वाची असते. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले भाकरीपेक्षा स्वाभिमानाला तुम्ही महत्व दिलं पाहिजे. म्हणून कोणाची चाकरी, कोणाची लुच्चेगिरी करणं हे अत्यंत वाईट आहे. तुम्हाला सांगतो, कोणाचे मिंदे नसलो पाहिजे आपण. काय नसलो पाहिजे? मिंदे. निंदा वेगळी. मिंद म्हणजे काय तर बा कोणाचं तरी काहीतरी आपण घेत असेल, कोणाच्या कडून काही खात असेल तर लोक काय म्हणतात, त्यांना मिंद केलं म्हणतात आपण. मिंदेपणा सोड, चल उठ गोवर्धन, जगण्यात या शान नाही. गाणं ऐकलं की नाही तुम्ही? ह्याच्यामध्ये बघा शब्द आहे तो, मिंदेपणा सोड, चल उठ गोवर्धन, जगण्यात या शान नाही. मिंदेपणा चांगला नसतो. कारण कोणाकडून काही घेत असेल आपण तर त्यांची चाकरी करावं लागते, त्यांच्या पुढं करावं लागते. सर साहेब, मालक, आणि ते मालक लाता घालते मग. म्हणून मिंदेपणा नसला पाहिजे. मेहनत असली पाहिजे. आपण कष्ट करणारे असलो पाहिजे. कोणाचं फुकट खाणारे नसलो पाहिजे. फुकट खाणारे इज्जत नसते. फुकट खाणाऱ्या व्यक्तीला बघा, ते कोणी असो, स्त्री असो की पुरुष असो, ते कानकोंडे म्हणतात बघा शब्द. आता मला आठवला कोणता शब्द?
कानकोंडे. तर कानकोंडे जर असेल आपण तर वर तोंड करून म्हणू शकतो का? काही कोणाला बोलू शकतो का? मग नाही. कानकोंडा असेल तर खालीच मान घालते. हाजी साहेब, हाजी बाई, जी मालक. भगवान म्हणाले कानकोंडे बनू नका, म्हणजे फुकटे बनू नका, फुकटचं खाऊ नका, मेहनत करा. तुमच्या पोरांची पण छाती गर्वाने फुगली पाहिजे. माझी आई, माझे वडील मेहनत करतात, कष्ट करतात, राबतात आणि इज्जतदार आहेत, स्वाभिमानी आहेत. माझे मायबाप, त्यांची पण छाती गर्वाने फुगली पाहिजे. त्यांना सांगता आलं पाहिजे माझ्या आईसारखं, माझ्या बाबासारखं कोणी नाही आहे. बरोबर की नाही? कोणाच्या हातात आहे ह्या गोष्टी? आपल्या हातात आहे ना सगळ्या गोष्टी. आणि म्हणून बघा, स्वतःला चांगलं बनवण्यासाठी मी, म्हणजे तुम्ही चांगलं बनण्यासाठी हे मी सांगतोय. आणि माझी ही सुपरफास्ट एक्सप्रेस यासाठी आहे की घड्याळाचा काटा पुढे पुढे चाललेला आहे आणि हे प्रवचन आमचे चालूच आहेत. सकाळ कळेना, दुपार कळेना, सायंकाळ कळेना. आणि त्यामुळे स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा हे भगवान बुद्धांनी सांगितलं माणसाला. काय सांगितलं? बुद्धीचा वापर केला पाहिजे. बुद्धी गहाण ठेवली नाही पाहिजे. जर बुद्धी गहाण ठेवली तर आपलं माणूस असणं काही कामाचं नाही. फक्त माणूस म्हणायलाच आहोत. मग आपण बुद्धी गहाण ठेवली पाहिजे. आपलं वर्तन कोणीकडे चाललंय, आपला स्वभाव कोणीकडे चालला, आपल्यामुळे दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागलं का, दुसरे लोक रडू लागले का, आपल्यामुळे कोणाची परेशानी होऊ लागली का, आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ लागला का, हा विचार आपण केला पाहिजे. आणि जर आपण इतरांना त्रास देत असेल तर एक वेळ अशी येते की आपल्याला मग लोक त्रास देतात आणि तेव्हा आपण हतबल असतो. माहित आहे तुम्हाला? कारण जग परिवर्तनशील आहे, पृथ्वी गोल आहे. आज आपण जर सून आहे, आज आपण जर सासू आहे, तर आज सून असलेली भगिनी उद्या सासू बनते. आणि म्हणून आज जर त्या सासूला त्रास देत असाल तर उद्या तुमच्यावर दुसरी सून येते आणि ती तुम्हाला त्रास देते. तुम्हाला म्हणजे नाही बापा, तुम्ही लय चांगले, तुम्ही तसे नाही, पण होते ना असं. बदलते ना, गणित बदलते. म्हणून माझ्या सगळ्या मायबापाला मी नेहमी सांगतो की सगळ्यांशी प्रेमाने वागा, समजूतदारीने वागा. 19-20 गोष्टी घडत असतात, समजून घ्या, समजून सांगा, प्रेमाने वागा. धक्क्याला बुकी असे वागू नका. मुंगसा सापासारखे भांडणं करू नका. घर घरात ठेवा, मायबापात लेख ठेवा आणि सगळ्यांशी घर घरात ठेवता आलं पाहिजे. नाही तर काही लोक म्हणते मला लय समजते, म्हणते गावात, हो साऱ्या गावात म्हणते, साऱ्या नगरात, जिल्ह्यात, तालुक्यात म्हणते आमच्यासारखं कोण नाही, माझ्यासारखं कोण नाही म्हणते. मला जे समजते ते कोणाला समजत नाही. गावात मीच हुशार आहे म्हणते, माझा झेंडा. आणि सारं घर घरात ठेवलं नाही, हो काही ढेकळाचं ज्ञान नाही. आणि पुन्हा तोंडवर करून म्हणते माझ्यासारखं कोणीच नाही म्हणते, मला जे समजते ते कोणाला समजत नाही. आणि म्हणून बुद्धी गहाण ठेवू नये. यासाठी शेवटचं तुम्हाला एक बोधकथा छोटीशी सांगतो आणि माझ्या शब्दांना मी पूर्ण विराम देतो. बघा, एकदा एका जंगलामध्ये एक सिंह राहत होता, एक गाढव राहत होतं आणि एक कोल्हा राहत होता. तर सिंहच असतो, जंगलाचा राजा असतो. पण एकदा सिंहाची आणि कोल्ह्याची झाली मैत्री. मग मैत्री कोल्ह्याची झाली तर सिंहाला सेवक हवा होता ना, नोकर. आता कोणाला वाटते माझ्या हाताखाली कोणीतरी राहावं. तुम्हाला वाटते का नाही माहित नाही बापा, पण वाटते लोकांना माझ्या हाताखाली कोणीतरी राहावं, माझी चाकरी करायला, माझी सेवा करायला. तर सिंहाला वाटलं की कोल्हा स्वतःहून आला. कोल्हा म्हणे, बा सिंह राजा महाराज, मी तुमची चाकरी करायला तयार आहे, मी तुमची सेवा करायला तयार आहे. तुम्ही वाटेल तेव्हा मला सांगा, वाटेल ते सांगा, मी जी हुजूर म्हणून तयारच राहतो. काही लोक आहे असे बापा, जी हुजूर म्हणून तयारच, हुजुरेगिरी करायला. तुम्ही नाही, तुम्ही लय चांगले. तर तो कोल्हा आणि सिंह, कोल्हा सिंहाची सेवा करायचा, चाकरी करायचा. एक दिवस झाला असं, सिंह कोल्ह्याला म्हणाला की अरे कोल्ह्या, मला शिकार मिळत नाही, तू एक काम कर, जरा मी थकल्यासारखा वाटतोय, तू शिकार चालून आली की एक काम करत जा, मला येऊन सांगत जा शिकार आली म्हणून, आणि मी फडशा पाडतो. मग कोल्हा म्हणे ठीक आहे, सोपं आहे गणित. तर असं चाललं त्यांचं रोजच्या रोज. कोल्हा सांगायचा येऊन राजाला, महाराज शिकार चालून आली. मग ते सिंह जायचा आणि झडप मारायचा आणि शिकार करायचा आणि चाललं जीवन. उरलेलं थोडंफार कोल्हा खायचा. कथा गोष्ट नाही तर तुम्ही त्या गोष्टीत घुसाल. गोष्टीत बोधच घ्यायचा फक्त, गोष्टी पुरता. गोष्टच असते. बोध कथा त्यालाच म्हणतात, बोध कथा, बोध घेण्याची कथा. तर मग हे गणित चाललं कोल्ह्याचं आणि सिंहाचं. 1, 2, 3, 4 दिवस असे गेले. 1-2 दिवस, भरपूर दिवस गेले. एकदा झालं असं, कोल्ह्याला कोणी सापडे ना. कोल्ह्याला सापडलं एक गाढव. कोण सापडलं? गाढव सापडलं. गाढवाला कोल्हा म्हणे, आता कोणीच येत नव्हतं. लोकांना माहीत, त्या प्राण्यांना माहीत झालं होतं की दगा देते, कोल्हा लबाड आहे. काही लोक आहे लबाड.
तुम्ही नाही बापा, तुम्ही लय चांगले. तर कोल्हल्लं बाळ आहे हे जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना समजलं. तर मग झालं असं की त्या गाढव त्याच्या याच्यात आलं घेऱ्यामध्ये. आणि कोल्हा गाढवाला म्हणाला की अरे गाढव दादा, तू फार सुंदर दिसतो, हुशार दिसतो, या जंगलामध्ये तुझ्या एवढं हुशार कोणीच दिसत नाही मला. आता कोणाला फसवायचं असेल, ठकवायचं असेल तर मलम लावू बापा, लेप लावू. तुम्ही जसं गावाकडं सारवता अगोदरच्या काळात, आता बाबासाहेबाची पुण्याई घरकुल आलं, पण अगोदरच्या काळात आया सारवायच्या ना, शेण आणू माती आणू तुराट्यांना पराट्यांना काय काय. तर मग हे कोल्हा त्या गाढवाला असं लाडी गोडी लावू गोड बोलू म्हणे तू लय चांगला आहे म्हणे. राजाची एक इच्छा आहे. गाढवाची छाती फुगली. गाढवाची लय छाती फुगते, रिकामी फुगवल्यावर गाढवाची छाती फुगली. ते म्हणे राजानं इच्छा प्रकट केली. कोल्हा म्हणे कोणाला? गाढवाला. ते म्हणे कोणती? तुला गादीवर बसवायचं म्हणे, जंगलाचा राजा बनवायचंय तुला. गाढव म्हणे खरं की काय? गाढव ते गाढव, माणसाला कळेना, गाढवाला काय कळेल. तर गाढव लयच हुशार. गाढव म्हणे असं आहे का, त्यासाठी काय करावं लागेल म्हणे मला. तर कोल्हा म्हणे तुला राजाला भेटावं तर लागेल अगोदर. ठीक आहे, राजाला भेटावं लागेल. तर हे आता खुश गेलं सिंहाकडे. कोल्हा घेऊन गेला गाढवाला. सिंह असा दडून बसलाच होता झडप मारण्यासाठी. जसंही गाढव जवळ गेलं थोडंसं, आता गाढवाने मनोमन जाता जाता विचार केला की जंगलाचा राजा हिंस्र आहे, शिकार करणार आहे, आणि मलाच कसं काय नेमणार असेल राजा. नक्की याच्यात काहीतरी असेल म्हणून आपणही सावध राहिलेलं बरं. म्हणून ते डोक्यात त्याच्या होतं की बा आपण सावध राहिलो पाहिजे. गेलं तर खरं, लालच निर्माण झाल्यावर काय करत नाही माणूस. गेलं तर खरं, पण असं घाबरत गेलं. सिंहाला वाटलं आता हे आपला चांगला नोकर प्रामाणिक आहे, यानं काय पटवून आणलं असेल याला. सिंह बिनधास्त होता झडप मारण्यासाठी. पण गाढवानं पाहिलं सिंहाला जवळ आलेलं, आणि गाढवाला डोक्यात आलं की अरे हे धोका देते काहीतरी. गाढव पळण्याच्या नादात होतं. सिंहानं झडप मारली की हे निसटलं गाढव. त्याचे कान आले. सिंहाच्या हातात कानच लागले, कानच तुटले दोन्ही गाढवाचे. गाढव झिंग पळालं ते जंगलामध्ये. कोल्ह त्याच्या पाठीमागे. अरे थांब कायचं थांबते ते. लय लांब गेल्यावर गाढव थांबलं. आणि गाढव मग याला म्हणे तू मला काय समजलं ना, असं तसं विचारूच नका. मग ते कोल्हा तर कोल्हा त्याला म्हणे अरे गाढव दादा, ऐकून तर घे माझं म्हणणं काय आहे. ते म्हणे काय? अरे तुला गादीवर बसवायचंय का नाही, तर गादीवर बसवण्यासाठी मुकुट घालावं लागेल की नाही राजाचा. मुकुट चढवावं लागेल की नाही. आणि ते मुकुट चढवताना तुझे कान जर मध्ये येतील तर मुकुट कसा चढवायचा राजाचा. तुझा राज्याभिषेक करायचा आहे ना. मग ते कानामध्ये येत असतील, मुकुट चढवायचा असेल, कानामध्ये येत असतील, तर मग म्हणून सिंहाने काय केलं, नेमकं तुझे कान तोडले. गाढव म्हणे असं आहे का. बरं मी वेगळंच समजलो म्हणे. अच्छा बरं ठीक, मग चल म्हणे. आता गाढव तयार झालं. असेच गाढवासारखे लोक वाईट वागत असेल, कोणी वागवून घेत असेल, दारू पाजवत असेल, तंबाखू खात असेल, तर थोडीस देतो का, घेतो का, पितो का, म्हणू जिंदगी उद्ध्वस्त होते. गाढव गेलं दुसऱ्यांदा गाढव गेलं. पुन्हा तिथं जवळ गेल्यावर धाकधूक होती. अजून झडप मारली तर कायच करावं, आणि हे सतर्क होतच. मग गेलं जवळ तर सिंहाला वाटलं पहिला तर डाव आपला फसला, आता दुसऱ्यांदा डाव आपला फसला नाही पाहिजे. सिंह जागरूक होता. इकडं जवळ गाढव आलं की दोघं बी हुशारीतच होते. सिंहानं मारली झडप. हे गाढवाचं तयारच होतं लगे पलटून पळायला. हे पलटलं, जसं जिंग पळायला मागे होतं. सिंहाची काही उडी जास्त पडली नाही. नेमकी शेपूट त्याच्या हाताला लागली, दाताला लागली, आणि शेपूटच तुटली. गाढव पुढं, कोल्हाच्या पाठीमाग गेले. जंगलात गेले. कोल्ह्यानं गाठलंच गाढवाला. गाढव म्हणे बापू मला पहिल्यांदा फसवलं, दुसऱ्यांदा विश्वास ठेवला, दुसऱ्यांदा फसवलं, आता काय जीव घेतो का काय माझा. तर कोल्हा म्हणे गाढव दादा, मला वाटलं तू लय हुशार आहेस, पण तुझ्या वागण्यातून तू काही हुशार नाही असं वाटते. ते म्हणे काऊन. तर ते म्हणे पहा, अगोदर कान यासाठी तोडले
सिंहानं की मुकुट चढवता आला पाहिजे राज्याभिषेकाच्या वेळी, राजा बनवायचंय ना. म्हणे आता शेपूट तोडली, शेपटीचं काय होतं म्हणे खा. तर ते म्हणे शेपटी तोडली यासाठी की सिंहासन असते ना राजाचं, तर ती शेपटी डिस्टर्ब करू नये, अडथळा निर्माण करू नये शेपटीनं, म्हणून शेपटी तोडली म्हणे गाढव दादा. ते म्हणे असं आहे का, बरं बरं बरं, मला वाटलं म्हणे दुसरंच काहीतरी. तुम्ही पहा जरा, समजते का तुम्हाला? हा, समजू लागलं बाप्पा तुम्हाला. आता यानं तिसऱ्यांदा तयार व्हाव का बरं, हे याच्या मनात लालच भरलं होते. तिसऱ्यांदा तयार झालं कोल्ह्याचं ऐकून. तिसऱ्यांदा गेल्यावर मग आता सिंहाला सिंह सिंह एकदा शिकार सुटली तावडीतून, दोनदा सुटली, तर तिसऱ्यांदा कशी सुटेल. हे गाढव गेलं आणि गाढवाला कोल्ह्यावर भरोसा बसला की आता आपण राजा होणार आहे. आणि खरंच आता कोल्ह्याचं म्हणणं बरोबर आहे, शेपटी तोडली तर सिंहासनावर मी बसणार आहे. हे गेलं बिनधास्त तासा. तिसऱ्यांदा आता गेल्यावर सिंहानं बरोबर झडप मारली, तर सिंह गुफेच्या बाहेर होती ना, ही केस गुफेच्या बाहेर होती, गुफेत राहत होता. सिंहानं झडप बरोबर नरडीचा घोट घेतला, तिसऱ्यांदा फडशा पाडला आणि सिंह निघाला त्याच्या गुफेकडे. आणि कोल्याला म्हणे तू काय कर, याचं काळीज आणि मेंदू तेवढा घेऊन ये म्हणे माझ्याकडे, बाकीचा ताव तूच मार म्हणे. ठीक आहे म्हणे महाराज. कोल्हा सिंह गेला गुफेमध्ये. यानं मेंदूही खाऊन घेतला, काळीजही खाऊन घेतलं आणि रिकाम्या हाताने गेलं. कारण राजानं काय सांगितलं होतं, मागितलं होतं मेंदू आणि काळीज. हे रिकाम्या हाताने गेलं कोल्ह. राजा म्हणे कुठं आहे म्हणे मेंदू, काळीज कुठं आहे, मेंदू कुठे आहे. कोल्हा म्हणे काय महाराज, तुम्ही राजा जंगलाचे, तुम्हाला एवढं कळू नये का, माफ करा म्हणे मला, तुम्हाला एवढं कळू नये की जे गाढव तीनदा पण फसू शकते, तुमच्याकडे येऊ शकते, आपल्या लबाडीला शरण येऊ शकते, त्याला आपली लबाडी कळत नाही, त्याला आपला डाव कळत नाही, आपण त्याच्या मारण्यावर पडलो हे त्याला कळत नाही. असा बिंडोक गाढव जर असेल तर त्याला मेंदू आणि काळीज आणि हृदय असेल का म्हणे. तर राजा आहे म्हणे अरे हो गडा, खरंच आहे म्हणे. कान तोडल्यावर, शेपटी तोडल्यावरही जर येऊ शकते तर खरंच मेंदू आहे का, खरंच हृदय आहे का, खरंच काळज आहे का. म्हणून या जगातले जे जे लोकांना कळत नाही योग्य काय अयोग्य काय, चांगलं काय वाईट काय, तर ते कोणासारखे समजावे. बाप्पा मी काही म्हणत नाही तुम्हाले, आणि तुम्ही तसे नाही, तुम्ही तर लय चांगले, पण जे तसे असतील ते तसे. आणि म्हणून तुमच्यामध्ये हे सांगण्यासाठी आम्ही आलो. अधिक वेळ झाला असल्या कारणाने मी काही अधिक बोलत नाही. बंतेजींनी आम्हाला संधी दिली, आपल्या काय तुमचं नाव पाडेनताईने आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. सगळ्या महिला मंडळाचं पुनश्च एकदा मी कौतुक करतो, विशेष अभिनंदन करतो, तुमच्या प्रति विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो. आणि अशा महिला गावागावात निर्माण व्हाव्यात, धम्मदेसनेंचे कार्यक्रम आयोजित करणारे. नाही तर भिसीसाठी बापा लय जमा होता, त्या भिसीसाठी तर व्हाच जमा, पण धम्माच्या प्रचार प्रसार करण्यासाठी, अशा प्रवचनाचं आयोजन करण्यासाठी सुद्धा तयार व्हा. आणि आपला तन मन धन यासाठी थोडंसं समर्पित करत राहा अशी मी तुम्हाला सूचना करतो. आणि असेच प्रवचन ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला दी ग्रेट हॅपीनेस बंतेजींच्या चॅनलला सबस्क्राईब करा, प्रवचन लाईक करा, कमेंट्स करा आणि एकमेकांना पाठवत जा आणि धम्म प्रचारामध्ये सहाय्यक बनाल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु
सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।